एशियन पेंटच्या नावाखाली मद्य तस्करी, कंटेनरसह 55 लाखांचा मद्यसाठा उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त। एशियन पेंटची वाहतूक करण्याच्या नावाखाली मद्याची तस्करी करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे। या कंटेनरमधील मद्याचा साठा ठाणे भरारी पथकाने शिळफाटा येथे जप्त केला आहे। तसेच या प्रकरणी कंटेनर चालकाला अटक केली आहे। कर्नाटक राज्यातील हुबळी ते भिवंडीकडे जाणाऱ्या या कंटेनरमध्ये गोवा आणि हिमाचल प्रदेश निर्मित 600 बॉक्स विदेशी विस्की व रम आणि बियरचे 110 बॉक्स असा सुमारे 55,79,000चा मद्यसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे उपअधीक्षक वैभव वैद्य यांनी दिली। मद्याने भरलेल्या या कंटेनरमध्ये एशियन पेंटची वाहतूक होत असल्याची कागदपत्रे होती, ती देखील जप्त करण्यात आली आहे। दरम्यान 31च्या पार्श्वभूमीवर अनधिकृतरित्या मद्य विक्री करणाऱ्या ठाण्यातील ढाबे आणि मद्य विक्रेत्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असून अवैध मद्यसाठा आढळल्यास कारवाई करणार असल्याचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक वैभव वैद्य यांनी सांगितले आहे। पथक क्रमांक 1 ला अशी एक टीप प्राप्त झाली होती की एशियन पेंटच्या नावाखाली कंटेनरमध्ये अवैध मद्याची वाहतूक होणार आहे आणि त्या पद्धतीनं टीमनं आमच्या काल रात्री सापळा रचला। त्या टीप ज्या प्रकारे प्राप्त झाली होती तिथे व्हेरिफिकेशन केलं। ते व्हेरिफिकेशनमध्ये आम्हाला जी बिल्टी आढळली की सदर ह्याच्यामध्ये एशियन पेंटचा साठा आहे। एशियन पेंटचा साठा नसून पूर्ण सखोल चौकशी केली असता किंवा कंटेनर उघडून जर त्याची पाहणी केली त्या ठिकाणी आम्हाला गोवा मद्य आणि हिमाचल मद्य आणि गोवा मद्याचे स्ट्रॉंग किंगफिशर बियर ह्याचा साठा आढळून आलेला आहे। असे टोटल आम्ही रिकवर केले 710 सुमारे 56 लाखाचा मुद्दा आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या ह्याच्यामध्ये एक आरोपी सध्या आमच्या अटकेत आहे आणि पुढील तपास हा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, ठाणे।